जर असा मोहर लागेल असेल तर आंब्याच्या झाडाला पाणी देऊ नका. तुमच्याही झाडाला असा मोहर आलेला असेल आणि अशा प्रकारची फुलगळ होत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी कैवल्य तुमच्या सर्वांचा मित्र. मित्रांनो, सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात आंब्याच्या मोहराची लाट चालू आहे. आता या आंब्याच्या मोहराचं व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजेच जे अशा प्रकारच्या अडचणी येतात. आता हे बघा, हा फुलोरा कायमचा कुजलेला आहे. आता याचं व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे याला खत कोणकोणते द्यायचे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आंब्याच्या फुलोऱ्यासाठी सध्याच्या घडीला जे खतं आंब्याला दिला गेले पाहिजे ते म्हणजे त्या खतांमध्ये नायट्रोजन हे 0 असलं पाहिजे. उदाहरण सांगायला गेलं तर 05234, 042, 47 अशा प्रकारचे खतं ज्याच्यात नायट्रोजनची मात्रा 0 आहे हे खतं तुम्ही आंब्याला देऊ शकता. म्हणजे अशा खतांमध्ये ज्याच्यात फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे आणि नायट्रोजनची मात्रा ही 0 आहे, त्या खतांनी काय होतं, जे कार्बोहायड्रेट सध्या पानांमध्ये आहे ते फांद्यांमध्ये जातं आणि फांदी ही मजबूत होते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब